सांग कधी कळणार भाव माझ्या इकडे बघा ना कोणतं आय लव्ह यू मजा आया. आज प्रपोज डे काय विचार आहे मग तुमचा? उद्या बाहेर माझ्या मनात पप्पाने एक क्वार्टर लावावे. हे गाईज नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि गाईज आज मी खूप जास्त लेट ब्लॉग चालू करते आहे कारण की आज सकाळी आमच्याकडे लाईट गेली होती आणि माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्याच्यामुळे मी सकाळी जे माझं डेली मी काम करते ते काय शूट नाही केलं आज. आणि आज नेहमीप्रमाणे मला कामं सगळी कामं केली आहे मी आणि आज लेट ब्लॉग स्टार्ट केला आहे. सो आज मी प्रतीकला म्हटलं आज तुझ्याकडं वेळ आहे तर आपण जाऊया का, तुला मी काहीतरी गिफ्ट देईल. बर्थडेला काही घेतलं नव्हतं मी त्याला, तर मी म्हटलं आज तू प्लीज माझ्यासाठी थोडासा वेळ काढ म्हणजे आपण जाऊया आणि तुला काहीतरी घेऊया. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि बघा आम्ही कुठे जाणार आहे, काय घेणार आहे. सो स्टे ट्यून. तर गाईज आता आम्ही चाललोय बाहेर. मी बाहेर चाललोय, तुम्ही इथे गेले की बघा हेच बनणार होती. मला माहिती ते नाही बोलणार, हेच बनणार होती. अरे हॅपी प्रपोज डे. आज प्रपोज डे है. आज मम्मी पप्पाला प्रपोज करणार आहे. आज मम्मी पप्पाला प्रपोज करणार आहे. नाही करू शकत. आज पप्पा बाथरूम मध्ये नाही, आज पप्पा घराच्या बाहेर. घर सोडूनच पळून जातात. बोलते सगळ्यांनाच. तर चला गाईज, केस तर बघा कशी झाली आहेत माझी. उठ लवकर चल. काय झालं तुला आता? काय लागतंय? तर गाईज आज प्रपोज डे. पप्पा मम्मी प्रपोज. ओ पप्पा आज प्रपोज. इकडनं दाखव ना काय वागतात बघ की. लॉग बघ असते. काय स्वतःचा लॉग बघतात आणि स्वतःच नाही. आज मी युट्यूबला बघतच ना मला. ऐका ना आज प्रपोज डे काय विचार आहे मग तुमचा? मम्मी प्रपोज. उद्या बाहेर उद्या बाहेर डे म्हणतात ना. खायला पुढं कोणच्या हॉटेलमध्ये जावा मग डे काढत बसत. दोघं जण जावं मग व्हॅलेंटाईन डे ला. द्यायचं काय बाहेर काय? खायला काय बाहेर द्यायचं जेवायला. त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर जावा घेऊन नो दोघ जण कॅन्डल लाईट डिनर. खाल्लं ते सगळं कच्च होतं. प्रपोज डेचं काय आज पण कसला प्रपोज डे? मम्मी करणार ना आज. असं आय लव्ह यू म्हणायचं. गुलाब द्यायचं आय लव्ह यू. काय उगाचच बाबाला डबल बिकलू देतात भीतीवर. भीतीमध्ये डायरेक्ट. तर गाईज आम्ही डीमार्ट मधून आलो. काय छोटी मोठी शॉपिंग केली बस, बाकी काय नाही घेतला. प्रतीकने पण काय घेतले ते तुम्हाला नंतर दाखवते मी. तर आता आमचा चहा पाणी झालाय आणि आता मला असा प्रश्न पडला की आज जेवायला काय बनवायचं. कालच मस्त पावभाजी बनवली होती आणि आज म्हणलं आज व्हेज पुलाव बनवावा. खूप दिवस झाला नाही बनवलाय, त्याच्यामुळे म्हणलं सामान पण आहे, भाजी वगैरे सगळं घरात, तर बनवावा. तर बघू आता मी व्हेज पुलावच बनवते आज. पण त्याच्या आधी मला भांडी वगैरे घासायची चहा पाण्याची. आणि प्रतीक बाहेर गेले कामामुळे, तर त्याच्यामुळे आता पटकन सगळं किचन वगैरे परत धुते. सगळा परत खराब झालाय कारण आज तूप केलं होतं आम्ही, तर त्याच्यामुळे तेलकट झालंय सगळीकडं. आणि भांडे पण घासायचे थोडेसे. तर बघूयात आता प्रतीक आल्यावरती पुढचा ब्लॉग घेईल तो. पण तोपर्यंत मी घरी आहे, तोपर्यंत मी काय काय करते ते तुम्ही बघा. हे बघा मंडळी, आज मी केलाय व्हेज पुलाव. हे बघा मस्तपैकी वाटाणा, फ्लावर, गाजर वगैरे टाकून. आणि आता मी माझ्यासाठी ब्लॅक टी बनवणार आहे परत नेहमीप्रमाणे. हे बघा नेहमीप्रमाणे आम्ही जेवायला बसलोय आणि पप्पाचा मोबाईल वाजतोय. पप्पांना मोदी साहेबांचा फोन आलाय. पप्पा उठणार नाहीत कारण आज ब्लॉग चालू आहे.
या जेवायला. हे एकदम मस्त लागते सॅलेड भातासोबत. आणि भात पण मस्त झालाय. कसं झालंय भात? मस्त झालंय ना. वेगळे तांदूळ आहे दिसले ना. हो पप्पा काय म्हणते मी. हो तुम्ही पण तुमच्या मनातल्या भावना आज व्यक्त करून टाकाच. मी म्हणते पाठ केला असेल. काय म्हणायचंय ते. मनातल्या भावना. माझ्या मनातल्या भावना होय. माझ्या मनातल्या भावना पप्पा एक क्वार्टर लावावे. वाह दीदी वाह दीदी. पप्पा बोललं म्हणजे पप्पा गाडा बोलन आणि मनातल्या भावना व्यक्त होईल तोपर्यंत होणार नाही. बाई माझं नशीब चांगलंय. पप्पांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या. मम्मी डागात तर काहीच बघा आज लग्नाला 35 वर्ष झालं माझ्या. अजून पप्पाच्या मनातल्या मला भावना कळाल्या नाही. त्यामुळे आता एक बॉटल पाजायची. ऐक ना ते गाणं आठवलं मला. सांग कधी कळणार आहे. ते गाणं नाही का मराठी गाणं. पप्पा प्रेम पण दाखवते ना ते शिव्या देऊन दाखवते. म्हणून एक बाटली आता उद्यापासून आणायची पप्पाला द्यायची. म्हणजे पप्पा व्यक्त होईल तू काय आहे ते सांग. मी म्हणते पप्पाचं प्रेम व्यक्त शिव्यामधून होतं. मग आपल्याला हा व्लॉग बंदच करायला लागेल ना. म्यूट लावायला लागेल सगळीकडे. नाही तर काय. आणि ऐका ना माझं नशीब चांगलं आहे बघा. सोनू पिलं नाही तरी पण त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करतो. बघा किती नशीबवान आहे मी. आणि मी पण न पिता सगळ्या भावना व्यक्त करते. हो रे सोनू बघ तुला बेवडी बायको नाही भेटली. हे पकड एक मिनिट. ऐका ना. हो ऐका की काय म्हणते. कॅमेरा करू का चालू का नको. पैसे पाठवत आहे पहिले साहेबांचं काम नाही बोलते तुम्हाला. करणार तुला गाणं म्हणते हो मी. भाव माझ्या मनातला. पण हे गाणं कोणी माझ्या मोबाईल मध्ये चालू केलं. पप्पांनी. हा हो बाई इनडायरेक्टली नाही. मी गाणी लावली नव्हती. मी ब्लॉग बघत होते. काय बघायचंय बरं ऐका ना. मला काय सांगायचं तुम्हाला. झालं का ते पैसे ट्रान्सफर करून आवरा लवकर. महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. माझ्या बघितल्याशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही ती गोष्ट. काय पण मम्मीला काय झालं अचानक. काय आलाय वाका म्हणजे सगळ्यांनी आता लोकांनी सांगितलं वाका म्हणजे हा जुना शब्द येते. वाका काय केलं. इकडे बघा ना. आय लव्ह यू. व्यक्त कर की प्रेम असं. कसं करू. आय लव्ह यू मराठीत. आय लव्ह यू आता काय आय लव्ह यू म्हणावं. हा माझं प्रेमपणीच प्रेम वाढतं. म्हातारपणी प्रेम वाढतंय. मराठी व्यक्त कर. काय व्यक्त करते. जीवनसाथी कसं काय किती काय आतापर्यंत घडलं किती काय बोल की आता. काय जीवनात घडलं. संघर्षमय जीवन होतं आमचं. अरे प्रेम व्यक्त करायचं. प्रेम संघर्ष. प्रेम व्यक्त करायचं म्हणलं तर आमच्या मधलं प्रेम असं होतं. तुझ्या वाचून करवेना आणि तुझ्याशिवाय राहावेना. तुझं माझा जमाना आणि तुझ्या वाचून करमेना. मग बोल पप्पाला सर. होतं का नाही असं आपलं. तुझ्या वाचून तुझं माझा जमाना तुझ्या वाचून करमेना. पण ते आय लव्ह यू परत आयुष्य आमची काढले. बाकी काय नाही. जवळ जावा थोडं जवळ जावा ना. अयो गाणं लावले बघ कसं मोबाईल मध्ये. गाणं म्हण पप्पासाठी. पप्पासाठी गाणं डेडिकेट कर. पप्पाने केलं माझ्यासाठी गाणं. काय काढलं गाणं. सांग कधी कळणार तुला.
मारता बाई सुन समोर लेका समोर तुमचा काय भरोसा नाही सुनलेख नाही. आधी लागायलं तुमचं नको मला ते प्रेम तसंच ठेवा तुमच्या जवळ हे गाणं आहे पप्पाचं dedicated. पप्पा तुम्ही एक गाणं म्हणा मम्मीसाठी. हे गाणं सात म्हणा ना. म्हणायचं गाणं कोणतं म्हणा म्हणा नाव सांगा नाव. एक गाणं म्हणा. त्यांनी ते कनेक्ट केलंय की ते मोबाईल मध्ये ते गुपचूप असतं सगळं. एक गाण्याचं नाव कोणतं गाणं डेडिकेट करलं मम्मीला सांग करायचं तुला म्हणल्यावर. कळणार कधी. ते मम्मीने केलं ना आता पप्पानी केलंय ते मी मग नाही तू कोणतं केलं. गाणं मग पप्पाला एक गाणं डेडिकेट करायचं होतं. ते ना बाबा कळत मला काय डेडी म्हणजे एक गाणं असं हे करायचं पप्पाला काय म्हणते डेडिकेटला काय म्हणते पप्पावरती एक गाणं करा. पप्पाला प्रेमात व्यक्त करा असं गाणं. प्रेमाची व्यक्त करू हे गाणं कोणतं असतं पप्पासाठी. आता मला ते आता माझी सटकली पप्पाचं गाणं आता मला राग येतोय. भोळा शंकरचं गाणं आपलं बा त्याला जमते बापाला. कुठलं गाणं हे भोळा शंकरा. म्हणून की गाणं म्हणतं हे बोल्या शंकरा शंकर नाही मुकिंदा आली बघ फटक्याला येईल रंगाला नाही फटक्याला येईल. ऐका ना आता ह्या वय फटका द्यायला कमी करणार नाही. ते नाही ते हे काय म्हणतात त्याला. ए भोळ्या मुकुंदा आवड ए थांब की आवड तुला अलकाची. आवड तुला अलकाची आवड. अरे येड्या बोलायलो. वाह क्या सीन है. आम्हाला काय नादी लावताय होय हा अलकाच्या प्रेमाची. पप्पा आम्हाला नादी देत. ओ पप्पा मम्मीसाठी एक गाणं म्हणा. पप्पाला आजायला लागले ते. आम्हाला काय नादी लावताय पण मग कोण आहे तुमचं ओल्ड स्कूल आहे ना आमचं मॉडर्न आहे. माझ्यासाठी गाणं म्हणतो. काय पडली. हा. आमचं प्रेम होतं असं की एका मिरीला नवरा नवरीने बघायचं नाही. लग्न झाले महिना 2 महिने नवरीचं तोंड बघायचं नाही नवरी नवरदेवाचं तोंड बघायचं नाही बोलायचं नाही. आता काय आता लग्नाच्या अगोदरच भेटलं सगळं सगळं तसं नव्हतं आमच्या काळामध्ये. तर गाईस आता आम्ही गेलो जेवून बाहेर कारण मी आता ह्याच महिन्यात पायाला 2 व्हीलर शिकवणार आहे. व्हिडिओ नाही काढली कारण पहिला दिवस व्हिडिओ काढू कायला शिकू जमलं नसतं पडलो असतो आम्ही. हा व्लॉग कंटिन्युअस झाला मग त्यामुळं बरोबर बोलला. आणि मी आज खूप मोठा गाडीचा राऊंड मारलाय आणि प्रतीकच सांगा आता माझी तारीफ मी स्वतःची काय करू. नॉन गेटची गाडी चालवलं काय तेव्हा फक्त कॉन्फिडन्स पाहिजे बाकी काही नाही भीती नाही पाहिजे म्हणत. तर बघा तुम्हाला ताकाचा क्लोजअप दाखवतो मी. हे बघा वाचचं नाव त्या दिवशी तुम्हाला नाही पाहिजे झूम करून दाखवलं. हे बघा प्रतीक मिल्क प्रोडक्ट्स मंगल मैत्री बटर मिल्क ताक. सगळ्यांना हॅपी चॉकलेट डे इन ॲडव्हान्स. आणि मी आता आज तुम्हाला ताक दाखवले उद्याची किंवा परवाच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दही दाखवलं आपलं. आणि कुठं कुठं दही आपलं जात आहे ताक जात आहे. एरियांची नावं मी तुम्हाला सांगायला आणले. आमच्या ज्या एरियामध्ये मी राहतो तिथं जवळपास समजा येवलेवाडी टिळेकर नगर गोकुळनगर नंतर दत्तनगर जांभूळवाडी आंबेगाव पठार जनता वसाहत गुलटेकडी नंतर डायस प्लॉट काकडे वस्ती आणि असे आपला अप्पर सुपर म्हणा. ह्या एरियामध्ये जर तुम्ही कोण राहत असेल तर नक्की कमेंट करा. मी ह्या एरियामध्ये राहते. तुमच्या एरियामधल्या कुठल्या दुकानमध्ये आपलं हे ताक दही वगैरे जातं पनीर जातं मी तुम्हाला सांगाल त्या दुकानाचा फोटो वगैरे काढून पाठवाल. तुम्ही जाऊन तिथं आपले ताक टेस्ट करा कसं वाटलं आपल्याला कमेंट करून सांगा. जे मी आता नाव घेतले त्या एरियामध्ये तुम्ही कोण राहत असाल तर नक्की कमेंट करा. आणि जे आमच्या इकडे असं जवळ राहत असेल अप्पर सुपर सुखसागर नगर असं एरियामध्ये आणि कुणाला जर असं एकदम जास्त पाहिजे असेल ना आता कसं उन्हाळा चालू होतोय ना तर कुणाला असं एकदम पाहिजे असेल 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 5 लिटर 10 लिटर ताक किंवा दही तर आम्हाला नक्की कमेंट करा जावा आणि सांगा. म्हणजे तुम्ही बोलले तरच आम्हाला कळेल आणि तुम्हाला मग ते घरपोच डिलिव्हरी पण होऊन जाईल. तर फक्त तुम्ही एक आम्हाला कमेंट करून सांगा किंवा मेसेज करा. हां मेसेज माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही मेसेज करू शकता काय विषय नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग हमखास चांगला आज झाला असणार जसं तुम्ही की म्हणताय पूर्ण फॅमिली ब्लॉगमध्ये येत जावा. कॉमेडी होतो तर
काय घेतलंय? हा, पायलने मला बर्थडे गिफ्ट दिलं डीमार्ट मधून. नाही, खोटं बोलू नको. नाही, हे बर्थडे गिफ्ट नाहीये. बर्थडे गिफ्ट आहे. मला म्हणलं तुला आज डीमार्टला बर्थडे गिफ्ट दिलं. तिने बर्थडे गिफ्ट काय दिलं मला बघा गाईस. असं बर्थडे गिफ्ट कोणी कोणा आयुष्यात दिलं नसणार आहे. दाखव बर्थडे गिफ्ट. माझं बर्थडे गिफ्ट बघा. ते बर्थडे गिफ्ट नाहीये. मी सांगते, माझ्याकडे कॅमेरा घे. बर्थडे गिफ्ट नाहीये. आणि हे टी शर्ट आधीच म्हणजे तिला असं दाखवून तू टकलं पडा लागलंय कमवायला. नाही, हे बघा, हा एक टी शर्ट घेतलाय. काय झालं, मी म्हंटल जरा चांगलं तुला जे पाहिजे ते घे म्हणून. खूप सारं घे म्हणलेलं, पण तिथे एवढं काय व्हरायटी नव्हते आणि कलर्स पण नव्हते तिथे. टी शर्ट घ्यायचे होते मेन म्हणजे. आणि ते आता टी शर्ट बघा हा घेतलाय मला, तर तुम्हाला घालून दाखवतो कसा दिसतोय तो. दिसतोय ना छान. वाव. तर हे बघा गाईज, किती छान दिसतोय. मस्त दिसतोय, मला आवडला आहे ना. कलर एकदम लाईट आहे. आउटडोअरला पण घालायचं असं काय नाही किंवा घरात घालायचंय. हो, आणि ऐक ना, लाईट पण असा एकदम छान कलर आहे. लाईट एकच कलर मला आवडला ह्या पॅटर्न हा, आणि तिथे असे चॉकलेटी बिकलेटी कलर होते. मस्त आहे. नवीन पॅटर्न आहे चांगलं. आणि मी त्याला म्हंटल की तू आता असे जाळीवाले घे कपडे, म्हणजे ज्याच्याने गरम नाही होणार. उन्हाळ्याचं गरम मऊ आहे कापड, हलकं आहे. गरम हलकं आहे अजून त्यात महिन्याचं फक्त ताणलं नाही गेले पाहिजे. तू लय वडतो हा असं खाली खाली. वाटतंय कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि मला तर एकदम छान दिसतोय. आणि हा एक कंगवा, त्याला लय दिवसापासून ना असा वाला कंगवा घ्यायचा होता. त्याचा पहिला होता तो काय झालता, तुटला होता वाटतं. तर मी पायलचा वापरत होतो, तर सगळं व्हेरी बॅड. तुम्ही माझं आणलंय कारण यांनी केस व्यवस्थित सेट होतात. दाखवा, कोण बघायला येणार नाही आता तुम्हाला. एवढे लोक बघतात मला, तेच खूप आहे. मस्तच. अगं बाई, स्टाईल मारायला लागलाय. बाय 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 बाय. सो बाय बाय गाईज. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की 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 सांगा. तर गाईज, उद्या चॉकलेट डे. उद्या अजून काय धिंगा मस्ती होती मला ते बघण्यासाठी आत्ताच मला मोठं चॉकलेट पाहिजे, मी आत्ताच सांगते. तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असेल तर. आणि 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 मला काहीतरी बोलायचं. थांब ना, सगळे बोलायला लागले प्रतीक दादा व्लॉग मध्ये आता खूप खूप चिकना दिसतो. एक मुलगी तर म्हणली मला खूप आवडतो प्रतीक. काय विषय नक्की आवडतो तर आवडून दे ना, म्हणजे एवढा विषय. पण मला चांगलं वाटत. तर उद्याचा ब्लॉग बनण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही गाईज. येस. त्यांनी कोणी केलं सर तर भेटू आपण चॉकलेट डेला. काय होते बघू आपण उद्या. येस. बाय बाय.